विद्यार्थी मित्रांनो, कालच फर्स्ट इयर 2019 पॅटर्नचा रिझल्ट लागला। त्या रिझल्ट नंतर भरपूर मुलांच्या रिझल्ट मध्ये डाउट्स आहे, क्वेरी आहे, फेल वगैरे येते, रॉंग रिझल्ट येत आहे। सो त्याबद्दल पण मी सांगणार आहे। सेकंड, 2 दिवसापूर्वी मी बेस्ट ऑफ परफॉर्मन्सचा व्हिडिओ टाकलेला, त्याबद्दल पण डिटेल मध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तुम्हाला हा स्क्रीनशॉट दिसत असेल, त्यात तुम्हाला कमेंट दिसते बघा, एक सर माझ्या रिझल्ट मध्ये 27 क्रेडिट भेटले आहे, पण मला फेल दाखवतोय, सेकंड इयरला जाऊ शकतो का? नंतर दुसरा बघा, सर 22 क्रेडिट सेम 1 चे की दोन्ही मिळून असावे, मला तर 37 क्रेडिट झाले तरी तो फेल झालाय। सो अशा प्रकारच्या ज्या काही क्वेरी येताना तुम्हाला दिसताय ना, अजून तिसरी क्वेरी येते, काहींना एक्सक्लेमेटरीचं साइन येत आहे। ओके, सो यांचं काय आहे, पहिल्या 2 क्वेरीचं काय हे क्रेडिटचं, की 22 क्रेडिट असेल तर आपण सेकंड इयरला जाऊ शकतो। फक्त काय झालंय की काही मुलांचे ऑनलाईन जे रिझल्ट आले ना, त्यात थोडे प्रॉब्लेम्स आलेले, अशा प्रकारचे भरपूर साऱ्या क्वेरीज आहे। सो ज्यांना काही प्रॉब्लेम आले, ज्यांना वाटतं रिझल्ट मध्ये फॉल्स आलंय, मला मार्क जास्त पाहिजे होते, फेल आले वगैरे वगैरे, सो 2-3 दिवस थांबा। साधारणतः शनिवारपर्यंत कॉलेजमध्ये एक गॅजेट कॉपी येते, मुख्यतः फर्स्ट इयरच्या पोरांना माहिती नसतं म्हणून त्यांना सांगतो की एक हार्ड कॉपी येते, त्याच्यात तुमचे ऍक्च्युअल आणि 100% ट्रू रिझल्ट येतो। तो कॉलेजमध्ये जाऊन गॅजेट कॉपी बघून तुम्ही मग तुम्हाला कळेल की इथे जरी ऑनलाईन मध्ये रिझल्ट थोडा वेगळा दिसतो, तर तिथे तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल। सो डोंट वरी अबाउट इट। तसंच तुम्हाला काही डाऊट्स असलात कमेंटमध्ये लिहा, किंवा तुम्ही कॉलेजच्या एचओडींशी पण बोलू शकता की असं झालंय। आणि एक्सक्लेमेटरी जे असतं, एक्सक्लेमेटरीचा अर्थ असा असतो, तो कॉन्डोग्रेस नसतो। एक्सक्लेमेटरी म्हणजे असे सब्जेक्ट, जसं तुम्हाला इन्व्हायरमेंट वगैरे स्टडीज असे सब्जेक्ट आहे बघा, ज्यांना फक्त आपण हे थेसिस किंवा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करतो, त्याला थेरी पेपर नसतो। सो तो एक्सक्लेमेटरी म्हणजे त्या टाईपचे सब्जेक्ट असतं। ओके, सो डोंट वरी अबाउट इट। आणि सेकंड होतं बेस्ट ऑफ परफॉर्मन्सचं, जे मी व्हिडिओ टाकला होता। बेस्ट ऑफ परफॉर्मन्स मध्ये फक्त मला सांगायचं एवढं राहिलेलं की बेस्ट ऑफ परफॉर्मन्स हे क्रेडिट सिस्टीमच्या मुलांना नाही। आतापर्यंत असे मुलं आहे जे 2018, 19, 2015, 16, 18, 19 ह्या पॅटर्नचे पण मुलं, 19 पॅटर्न नाही, 19 इयरचे मुलं, 2019 इयर पर्यंतचे जेवढे मुलं आहेत त्यांचे सुद्धा पेपर अजून बाकी आहेत। तुम्ही म्हणशाल सर 2024 हे 5 वर्षापूर्वीचे मुलं आहेत, ते पण तुमच्या सोबतच पेपर देत आहेत त्यांच्या पॅटर्न नुसार। सो त्यांच्या वेळी काय होतं, एक तर 100 मार्काचा पेपर असायचा, 50-50 मार्काचा पेपर असायचा, तो त्यांना क्रेडिट सिस्टीम नव्हती। सो त्यांना ते लागू आहे, कारण त्यांना क्रेडिट सिस्टीम मध्ये, तुमच्या याच्यात क्रेडिट सिस्टीममुळे काय झालंय, मुख्यतः 2019 पॅटर्न मध्ये क्रेडिट सिस्टीममुळे तुम्हाला जे हा ग्रेस भेटायचा असतो, ते हॅश डॉलर देऊन डायरेक्ट ग्रेस येऊन जातो, त्यांना ते भेटायचं नाही सहजासहजी, म्हणून तुम्हाला ते नाहीये, त्या पोरांना आहे। मला एवढं सांगायचं राहिलेलं, ते क्लिअर करून घ्या। क्लिअर या। सो या गोष्टी झाल्या। आता ज्यांना वायडी पडलाय ना, त्यांना मी सिरियसली सांगेल, कुठे वेळ घालू नका। तुमच्या वायडी पडलाय म्हणजे तो विषय आपण 2-3 वेळा दिलाय, आपल्याला नाही जमत आहे। सो तुमच्या एरियात जिथे कुठे बेस्ट क्लास असेल ना, तो ऑफलाईन क्लास जॉईन करा। किंवा तुम्हाला वाटतंय पर्पल ॲट मध्ये आपल्याला जॉईन करायचे, तर तुम्ही पर्पल ॲट मध्ये पण येऊ शकता। नंबर ऑफ विषयांचे क्लासेस होता, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावर इन्क्वायरी करा। पर्पल ॲट मध्ये मी 100% गॅरंटी देतो, जेवढे आम्ही मेहनतीने तुम्हाला मागच्या 6-7 महिन्यापासून आम्ही मदत करतो, त्यापेक्षा बारीवेने आमचे मुलं आमच्याकडे जे क्लासला असतात ते स्कोरिंग करतातच। सो नक्की त्याच्यासाठी पण इन्क्वायरी करा। तसंच तुम्हाला वाटतंय मी दूर आहे, मला क्लासेस नाही पॉसिबल आहे, मग त्या केसमध्ये नगर, नाशिक, पुणे इथेही तुम्ही क्लास जॉईन करू शकता पर्पल ॲट मध्ये। किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमचे व्हिडिओ लेक्चरचे सबस्क्रिप्शन आहे, पर्पल ॲट ॲपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून सबस्क्रिप्शन व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते बघा। त्याच्यात जवळजवळ 15-16 मार्काचे व्हिडिओज फ्री आहेत प्रत्येक विषयाचे, ऍटलीस्ट तेवढे बघा। नाही सबस्क्रिप्शन घ्यायचं, तुमचं 15-16 मार्काचं तर काम होईल, ते आवडलं तर सबस्क्राईब करा। पण नक्की सर्व डिपार्टमेंटचे महत्वाचे विषयाचे व्हिडिओ लेक्चर, त्याचा नक्की फायदा घ्या। ते घेतलं ना, पुस्तक घेऊ नका, पेपर सोल्युशन घेऊ नका, कॉलेजला जाऊ नका, कुठेच नाही, वायडी ना तेवढाच अभ्यास करा, तेच पेपरला येणार आहे। का त्यात पेपर सोल्युशन, IMP व्हिडिओ सगळं दिलंय, नोट्स बीस सगळे, तेवढंच करा तरी विषय निघून जातील। सो अजून काही डाऊट्स असले नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा। आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगेल की आता टेक्स्ट बुक ज्यांना घ्यायचे असेल नेक्स्ट इयरला जाताना, तर कुठल्या पब्लिकेशनचे आपण घ्यायला हवे, ती पण व्हिडिओ मी देणार आहे, कारण भरपूर मुलांनी आम्हाला विचारले। थँक्यू।